नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आता ऋषिकेश शर्वरीला नीट वागायला सांगतो। हे दारू वगैरे असं सगळं काही सगळ्यांसमोर विचित्र घाण वागणं आणि आपलं म्हणणं खरं करणं, वाटे मागणं, हिस्सा मागणं हे सगळं काही बंद करायला सांगतो। शर्वरी ऋषिकेशला दाखवत असते की ती खूप चांगली आहे आणि आई नानांचे संस्कार ती अजिबात विसरली नाहीये। शर्वरी चांगली आहे, उलट घरातील सुना तिला मुद्दामून त्रास देतात असं सगळं काही ती ऋषिकेशला पटवून देते। ऋषिकेश म्हणू लागतो की शर्वरी, तू जर का खरी बोलत असशील ना तर मात्र मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, पण तू जर का खोटं बोलत असतील ना तर मात्र तुझ्या विरोधात सगळ्यात आधी मीच उभा असेन। शर्वरी चिडते, पण ती मात्र आपला राग ऋषिकेशला दाखवत नाही। ऋषिकेश मात्र आपल्या कामासाठी निघून जातो। तर इकडे मात्र जानकी अवंतिका सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी पेस्ट कंट्रोलवाले बनून येतात। त्या स्टाफला बाहेर काढतात आणि त्या दोघी सीसीटीव्ही फुटेज मिळवतात आणि तेवढे तिथे स्टाफ येतो। त्या दोघी मात्र स्टाफला बघून पूर्णपणे घाबरून जातात, पण चेहऱ्यावरती तसं काहीच दाखवत नाहीत आणि पेस्ट कंट्रोल केले हे दाखवून तिथून निघतात। तर इकडे शर्वरी म्हणू लागते की दादा बस, आता अति होतंय तुझं आणि तुझ्या बायकोचं सुद्धा। आता काही झालं तरी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर मला करावाच लागेल आणि प्रॉपर्टी मला ताब्यात घ्यावीच लागेल। शर्वरी मात्र आपलं काम काढून घेण्यासाठी कोणाला तरी फोन लावते। आता शर्वरीच्या विरोधात जो काही पुरावा मिळालाय यामुळे जानकी शर्वरीला कशी एक्सपोज करेल हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असेल। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ऋषिकेश जानकीला विचारू लागतो की जानकी, अगं ही काय बोलतेस तू? अगं तुझ्या अकाउंट मधले पैसे ट्रान्सफर करायचे नाहीत, पण का? जानकी म्हणू लागते की ऋषिकेश, अहो माझा फोन हॅक झालाच नव्हता, हा सगळा काही शर्वरीचा डाव होता। तिने मुद्दामून हे सगळं काही करायला ठरवलं होतं। तिने ऐश्वर्याला माझा फोन दिला आणि मुद्दामून हे सगळं काही करायला सांगितलं। ऋषिकेश विचारू लागतो की हे सगळं काही तुला कोणी सांगितलं, त्या ऐश्वर्याने का? जानकी म्हणू लागते की हो ऋषिकेश, मी तुम्हाला आतापर्यंत काहीच सांगितलं नव्हतं, पण ऐश्वर्या जे काही करते ना ते माझ्या सांगण्यावरून करते। ऐश्वर्या आणि माझा तो प्लॅन होता शर्वरीकडून सगळं काही काढून घेण्यासाठी। ऋषिकेश म्हणू लागतो की जानकी, त्या ऐश्वर्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको, ती कधीही केसाने गळा कापू शकते। जानकी म्हणू लागते की नाही हो, ऐश्वर्या खूप चांगली आहे, तिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, ऐश्वर्या चुकीची नाहीये आणि आमचा प्लॅन आहे, सगळं काही नीट होणार। ऋषिकेश ठीक आहे म्हणतो आणि तो जानकीला आठवण करून देतो की आज ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे। जानकी म्हणू लागते की आज मी ना जरा उशिरा येते, कारण मला अवंतिकाला चेकअप साठी घेऊन जायचंय आणि मग मी त्यानंतर येईल। ऋषिकेश ठीक आहे म्हणतो आणि खाली निघून जातो। तर जानकी मनात म्हणू लागते की सॉरी ऋषिकेश, आता पण मला तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं, पण सांगता आलं नाही। मला तुम्हाला सांगायचं आहे की मी कशासाठी हॉस्पिटलला चालले, पण ठीक आहे माझं काम झालं ना मी नक्की सांगेन। तर इकडे शर्वरी मात्र झोपेतून उठते आणि ती समोर बघते तर दारूचे 2 ग्लास, दारूची बाटली, सगळं काही तिथं ठेवलेलं असतं। शर्वरीला आठवतं की काल तिने ऐश्वर्यासोबत दारू प्यायली होती। शर्वरी आधी थोडी घाबरते आणि तिला वाटतं की ऐश्वर्याने कोणाला काही सांगितलं तर, पण तिची पूर्ण खात्री होती की ऐश्वर्या सुद्धा दारूच्या नशेत होती, त्यामुळे तिला काहीच आठवलं नसेल। शर्वरी छान आवरते आणि बाहेर जाते। शर्वरी हॉलमध्ये येऊन बसते आणि तिच्याकडे सुमित्रा येते। शर्वरी आईला म्हणू लागते की आई, माझं खरंच खूप डोकं दुखतंय, अगं ही जानकी वहिनी वाटेची हिस्ट्री का करत नाही, का तिला काही कळत नाहीये? सुमित्रा म्हणू लागते की अगं सगळं काही होईल। तर शर्वरी म्हणू लागते की आई मला एक सांग, तुला बँकेतून काही फोन वगैरे आला होता का? सही करायला बोलवलं होतं का तू गेली होतीस? सुमित्रा म्हणू लागते की नाही, मी तर गेलेच नाही। शर्वरी म्हणू लागते की नाही, काहीतरी गडबड आहे। शर्वरी बँकेत फोन लावते आणि त्यांना विचारू लागते की जानकीने सुमित्राच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत का? बँकेतली लोक सांगतात की व्हील प्रमाणे हे अजिबात होऊ शकत नाही, त्यामुळे जानकीने फक्त फोन नंबर चेंज केल्यानंतर मात्र काम होऊन जाईल। शर्वरी फोन ठेवते आणि चिडचिड करू लागते। शर्वरी मनात म्हणते, बस आता काही झालं ना तरी मला माझे पैसे हवेत, आता मी नाक दाबून बरोबर तोंड उघडायला लावणार या लोकांना आणि पैसे मिळवणारच। तेवढ्यात तिथे जानकी अवंतिका येतात। शर्वरी विचारू लागते की तुला हे सगळं काही माहिती होतं का, ट्रान्सफर होऊ शकत नाहीत पैसे म्हणून? जानकी म्हणू लागते की हो मला माहिती होतं, बँकेतल्या लोकांचा फोन आला होता,
पण मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही विश्वासच ठेवला नसता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. जानकी अवंतिका हॉस्पिटलला जात आहेत, त्यामुळे शर्वरी सुद्धा त्यांच्या सोबत येईल हे मात्र त्यांना माहिती असतं. जानकी मात्र शर्वरीला मुद्दामून अडकून जाते. जानकी म्हणू लागते की ताई मला हॉस्पिटलला जायचं आहे ना, त्यामुळे यायला उशीर होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही आजचा सगळा स्वयंपाक करा, आम्ही पटकन जाऊन येतो. शर्वरीला स्वयंपाकासाठी घरीच थांबावं लागतं आणि अवंतिका जानकी त्या हॉस्पिटलला जातात. तर इकडे मात्र थोड्या वेळाने जानकी अवंतिका हॉस्पिटलमध्ये येतात आणि सीसीटीव्ही रूम मध्ये जाणार असतात, पण नर्स मात्र त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही, उलट त्यांना तिथून हाकलते. ते दोघे विचार करतात की आता काय करायचं, सीसीटीव्ही रूम मध्ये कसं जायचं. तेवढ्यात मात्र जानकीला दोघे जण दिसतात, ते हॉस्पिटलचे स्टाफ असतात. ते दोघं जण बोलत असतात की सीसीटीव्ही रूम मध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे. जानकीला मात्र मस्त आयडिया सुचते. तर इकडे ऋषिकेश मात्र शर्वरीला बोलण्यासाठी बाजूला घेतो. ऋषिकेश शर्वरीला म्हणू लागतो की शर्वरी काल तो दारू पिऊन आली होतीस. म्हणू लागते की नाही, तुला कोणी सांगितलं? तुला ज्याने कोणी सांगितलंय ना त्याने पूर्णपणे खोटं सांगितलंय. ऋषिकेश म्हणू लागतो की शर्वरी मला सगळं काही जानकीने सांगितलंय. ती ऐश्वर्या दारूच्या नशेत होती, त्यावेळेला जानकीने विचारलं की हे काय केलंस तू? ऐश्वर्याने सांगितलं की तुझ्यासोबत पार्टी केलीये. शर्वरी म्हणू लागते की दादा विश्वास ठेव, मी काही दारू वगैरे प्यायली नाही. ती ऐश्वर्या दारू प्यायली रे, तिने आणली होती. शर्वरी मात्र सगळं काही खापर ऐश्वर्यावर फोडते आणि ती खूप चांगली आहे असं दाखवते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.